महापालिकेच्या निवडणुका लागण्याआधीच ठाणे जिल्ह्यात महायुतीत तणाव निर्माण झाला। एकीकडे ठाण्यामध्ये गणेश नाईक एकनाथ शिंदेंना आव्हान देत असतानाच आता कल्याण डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान दिल्याची चर्चा आहे। चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याने आता कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना भाजप युती हमखास तुटण्याची चिन्ह दिसतात। कल्याण डोंबिवलीत जो कमळ चिन्हावर उभा राहील त्यालाच मतदान करा असं रवींद्र चव्हाण म्हणाले। त्यामुळे त्यांनी एक प्रकारे स्वबळावर लढण्याबाबतचे संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे। या वेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची त्यांचा धुराळ उडालेला